नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. म्हणजे तुला काय म्हणायचंय? प्रथमेश प्रथमेश कुणाचा तरी जन्म घेऊन आलाय? पसंत पडली का भेट? स्वारीची पसंत तशी चांगलीच आहे म्हणायची. ते त्यांनी तुला पसंत केलं त्यावरून कळलंच आहे आम्हाला. या वाड्यातला प्रत्येक माणूस माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या माणसांवर फक्त प्रेम केलं जातं, उपकार नाहीत. तुम्हाला काय पोरखेळ वाटला का हा पोरींनो? प्रथमेशचा काय संबंध या सगळ्याशी? आजोबा, प्रथमेशचं वागणं विचित्र आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही? चार चौघांसारखा नॉर्मल मुलगा आहे तो. त्याला ऐकू येत नसल्यामुळे. आजोबा, हा वाडा कधीही पाहिलेला नसताना प्रथमेश या वाड्याचं चित्र काढतो. तो कुठल्या तरी एका जुन्या मूर्तीचं चित्र काढतो, निखिलच्या ऍक्सिडेंटचं चित्र काढतो, शुभ्राने स्वप्नात पाहिलेल्या फुगडी खेळणाऱ्या 2 बायकांचं तो चित्र काढतो. आणि हे सगळं त्याला कुणीही कधीही सांगितलेलं नसताना शुभ्रा आमच्या घरात आल्या दिवसापासून तो तिला पार्वती याच नावाने हाक मारतोय. आणि तरी तुम्हाला असं वाटतंय की तो नॉर्मल आहे? आणि मी नंतर मागे जाऊन जेव्हा प्रत्येक गोष्टीचा विचार करते ना, तेव्हा मला इतर अनेक गोष्टी आठवतात. सुलेखाला पाहिल्या तर तुझ्या अंगावर धावून गेला होता, गळा धरला होता त्याने तिचा. सुलेखा कोण? मी सांगते तुला नंतर. आजोबा, सांगा ना तुम्ही मला. तरी तुम्ही म्हणताय की हे सगळं नॉर्मल आहे? नसेलही, नाहीच आहे. पण त्याचा शुभ्राशी संबंध कसा जोडणार? शुभ्रा हा पार्वती वहिनीचा दुसरा जन्म आहे हे मला 100% मान्य आहे. आता पार्वती वहिनी वाड्यातून नाहीशी झाली, ती कुठे गेली, तिचं पुढे काय झालं कुणालाच ठाऊक नाही. तिचा शोध घेण्याचे सगळे प्रयत्न फसले. अशी आकस्मिक गूढ शेवट झालेली व्यक्ती त्याच रूपात पुन्हा जन्म घेते. लग्न करून त्याच घरात येते. हे नियतीचे खेळ मी समजू शकतो, पण त्याचा प्रथमेशशी काय संबंध? पार्वती वहिनीच्या बाबतीत जे काही घडलं ते इतर कोणाच्याही बाबतीत घडलेलं नाही. बरं, शुभ्राच्या आणि प्रथमेशच्या जन्मात जवळजवळ 20 वर्षाचं अंतर आहे. त्यांचा काही संबंध असेल असं मला खरंच वाटत नाही. पण मग आजोबा, प्रथमेशच्या प्रॉब्लेमचं काय? तो प्रॉब्लेम तर आहेच ना.
त्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करायला हवेत. त्याचा शुभ्राशी संबंध जोडून चालणार नाही. मला माहिती आहे भावली, आपल्या घरात ज्या अनाकलनीय घटना घडल्या त्यांची संगती लावण्याचा तू प्रयत्न करते आहेस. मी देखील असाच प्रयत्न केला होता काही वर्षांपूर्वी. 60 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा अर्थ लावण्याचा. मी आताही तुला मदत करेन, पण अन्वेषणाचा पहिला नियम असा आहे की दिशा योग्य हवी. उगाच भरकटून जाण्यात काहीच अर्थ नाही. असो, तुम्ही खूप धावपळ करत इथे आला आहात, थकला असाल. 2 घास खाऊन घ्या, मग आपण बोलू. श्रीराम 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 श्रीराम. वाड्यात आल्या आल्या भोचकपणा सुरू झाला तुझा? नाही जी. नाही काय? या वाड्यात राहायचं असेल तर आपली पायरी ओळखून वागायचं पाहिजे. पुन्हा कोणाच्याही खोल्यांमध्ये डोकावताना आढळलीस काय हो, कुणाला एवढं फैलावर घेत होता? अगं पार्वती वहिनीने कोणीशी नवीन मोलकरीण ठेवून घेतली. कधी कधी आवाजाला भलतीच धार चढते ना तुमच्या. काळजात धडकीच भरते, अगदी माझ्या आई. असं? मग प्रश्नच पडतो, हेच का ते सदाशिवराव? हे कुठलं नवीन रूप यांचं? हॅलो. हाय. हाय. आपण आता भेटू शकतो? म्हणजे मी तुझ्या घरी येतो. लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी. नील, मी वसईला आहे. ओके. ठीक आहे, मग इट्स ओके. ठेवतो मी. नील, काही बोलायचं होतं का? नाही, तसं काही नाही, विशेष नाही. तू कामात असेल तर राहू दे, इट्स ओके. नील. काय? काही नाही. ओके, बाय. बाय.
काय ग? क्षिप्रा, अगं काय झालं? काय रडतेस? काही नाही. तुला घरून फोन आला का? नाही, नीलचा. हो. आमचं भांडण झालंय. तू ना मूर्ख आहे. बिग फॅट स्टुपिड इडियट. तुला कळत नाही का ग की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. आता नाही मला नॉर्मल मुलीसारखं गुडी गुडी रोमॅन्टिक वागता येत, म्हणून हे असं. तो माझ्या बरोबर नसला की माझं काय होतं मलाच माहिती. त्याचंही तेच होत असणार. पण आमच्या दोघांचे इगो एवढे मोठे आहेत ना की नाही, माझं चुकतं. मीच मूर्ख आहे. नीलचं बरोबरच आहे. ज्या मुलीशी आपण लग्न करायचं ठरवलंय ती जर सतत दगड धोंड्यांच्या मागे धावत असेल तर कोण सहन करेल? सांग ना, कोण सहन करेल? तू केलं असतंस? कुणीतरी माझ्या मठ्ठ मेंदूत थोडीशी अक्कल भरवा. मी अशी का वागते ग त्याच्याशी? सांग ना प्रिया. प्रश्न तुलाच पडतात, उत्तरही तुलाच माहिती आहे. मी काय बोलू? सगळं कळतं, सगळी अक्कल आहे, पण अशाच वेळी ही अक्कल कुठे गवत खायला जाते काय माहित. त्या दिवशी तो चिडून बोलला की असं असलं तर लग्नाबद्दल मला पुन्हा विचार करायला लागेल. एखादी मुलगी गप्प बसली असती ना, पण नाही, क्षिप्राबाईंचं तसं नाही. कुतुब मिनार एवढा मोठा इगो घेऊन जन्माला आली ना. तो विचार करायला मी आधीच सुरुवात केली आहे असं सांगून मोकळ्या. अगं स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करू शकत ग मी. आय एम सो मॅडली इन लव्ह विथ हिम. हे त्याला जाऊन सांग. मला सांगून काय उपयोग? नको, परत त्याला वाटेल की बघ आता परत तेच. आम अ गॉन केस या प्रिया. प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस असतो. तिथे त्याचंही हेच वगत सुरू असेल. तुम्ही दोघांनी आता या सोलोलॉक्या बंद करा आणि डायलॉग सुरू करा. आणि तसंही या एकपात्री प्रयोगांना हल्ली बुकिंग नसतं. जा जा, फोन कर त्याला, मी येते. प्रिया, थँक्स. सर इकडे, डावीकडे. अहो, कुठे इकडे, नेता इकडे. मला? ही इकडे, काय आता इकडे. नवीन मस्करी? श्श्श. सोडा ना. काय आहे? हे बघ, हे काय? बांधणीतली प्रत आहे.
भगवद्गीतेची, तुझ्या श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेची काशीहून आणली. फारच सुंदर आहे. ते तर आम्हाला माहितीच आहे. मी या गीतेच्या प्रतीबद्दल बोलतेय. आणि आम्ही तुझ्याबद्दल बोलतोय. चला, मी देवारात ठेवून येते, हिची पूजाही करायची आहे. नाही, ठीक आहे, पूजा करा, पण नंतर आमच्याकडे आणून द्या. कारण फक्त देवारात ठेवण्यासाठी आणि फुलं वाहण्यासाठी आम्ही हा ग्रंथ आणलेला नाही. आम्हाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची कदाचित यात उत्तर असतील. इतरांसाठी हा धर्मग्रंथ असेल, पण आमच्यासाठी हा कर्मग्रंथ आहे. कळलं? हे डाक नीट पोचव. पार्वती, ओ, आम्हाला एक कळेल का? काय हो? आम्ही परत आलो त्यानंतर तीर्थरूपांनी रुसण्याचा जो काही सोहळा केला, त्यानंतर ते कुठे निघून गेलेत? अगं बाई, तुम्हाला माहीतच नाही का? कुणीच बोललं नाही तुम्हाला? नाही ना, आमच्याशी कुणी काही बोलतच नाही. आमच्यापासून सगळं गुपित ठेवलं जातं. असं काय बोलताय? कामाच्या भरात राहून गेलं असेल. गावात एक नवीन पूल बांधण्याची योजना आहे इंग्रज सरकारची. म्हणजे वानरांनी प्रभू रामचंद्रांना सेतू बांधून दिला, त्याप्रमाणे हे राणी व्हिक्टोरियाच्या मदतीला गेलेत का? मामांजींची थट्टा केलेली नाही खपणार हो मला. अरे बापरे, अक्षम्य गुन्हाच झाला की आमचा. पुन्हा असं पातक नाही होणार. हा, तर आपल्या गावात पुलाची योजना आहे. कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पुलाचं काम सुरू करायचं आहे आणि जागेच्या पाहणीसाठी गावातल्या 4 मान्यवरांना घेऊन गेलेत सोबत. त्यात मामंजींना सुद्धा. म्हणजे आता ही गोरी लोक आपलीही मतं विचारात घेऊ लागली तर या देशात आपली खटिका भरायला लागली आहे याची बहुतेक चाहूल लागलेली दिसते त्या गोऱ्याला. पण आता गोरासाहेब हा देश सोडून जाणार म्हटल्यानंतर तीर्थरूपांची पंचायत होणार. ते परममित्र आहेत ना त्यांचे. आजपर्यंत त्यांना राव बहादरकी किंवा सरकी कशी नाही मिळाली हे त्या राणी व्हिक्टोरियालाच ठाऊक. आता येतील लवकरच मामंजी. बर, असं आहे तर. आणि आता ते परत आले की त्यांच्या पायावर मस्तक ठेवून तंटा मिटवून टाका. आणखी नको वाद आता हा. आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी वाद घालतो का? त्यांना आमची कुठलीच मतं पटत नाहीत. किंबहुना त्यांचं स्वतःशिवाय इतर कुणाशीच पटत नाही. असं काही नाहीये. मी सांगितलं की ऐकता. तुमची गोष्टच वेगळी आहे पार्वतीबाई. तुमच्या आदेशाशिवाय या वाड्यातली जास्वंदही उमलत नाहीत. कळी विचारते, पार्वतीबाई परवानगी आहे का? आता एवढं लगेच बोलून दाखवायला नकोय. आपण समजून उमजून मिळून मिसळून राहिलो की सगळं व्यवस्थित होतं. त्यात आमचा स्वभाव असा तिरसट. असं नाही म्हटलं मी. बर, तीर्थरूप इथे नाहीत, मग आता इथला कारभार कोण बघतं? भालचंद्रराव का? हो. बर, उत्तम आहे.
अहो भागीरथी वंश मला सांगत होत्या, म्हणजे भालचंद्र रावच त्यांना म्हणाले की आतापासून जर तुम्ही कुळाचा कारभार सांभाळलात. एकाच छताखाली राहतो ना आम्ही. मग त्यांना हे थेट आम्हालाही सांगता येईल. आणि मुळात त्यांनी आम्हाला सांगायची काही गरज नाहीये. परक्या माणसाने आम्हाला आमची कर्तव्य आणि अधिकार शिकवू नयेत. तसं नाही हो.